नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरीप हंगाम पीक विमा भरपाई ही कधी मिळेल, त्याच सोबत ही भरपाई नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल याची सविस्तर माहिती देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग बघूयात ही पीक विमा भरपाई नेमकी कोणाला मिळेल। तर शेतकरी बांधवांनो, गेल्या खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे पिकांचं नुकसान हे मोठ्या प्रमाणावर झालं होतं। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याला अतिवृष्टीमुळे खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपये एवढी नुकसान भरपाई ही मंजूर केलेली आहे। या भरपाईमध्ये कापूस आणि तूर वगळता इतर पिकांचा समावेश आहे। म्हणजे ही जी पहिला जो टप्पा आहे बांधवांनो, या पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि तूर हे दोन पिकं वगळलेले आहेत आणि इतर सर्व पिकांचा यामध्ये समावेश असून सोयाबीन पिकाला सर्वाधिक फायदा झालेला आहे। ही जी पीक विमा भरपाई आहे, या पीक विमा भरपाईमध्ये सर्वात जास्त जे भरपाई आहे ती सोयाबीन या पिकाला मिळालेली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत। बघा बांधवांनो, सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ही नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत ही करण्यात आलेली आहे। या भरपाईमध्ये सर्वाधिक म्हणजेच 813 कोटी रुपये हे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहेत। इतर जिल्ह्यांनाही नुकसानाच्या प्रमाणानुसार मदत देण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांसाठीची भरपाई ही दिली जाणार आहे। बांधवांनो, ज्या बांधवांचं कापूस आणि तुरीचं नुकसान झालेलं आहे, अशा बांधवांना या पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना कापूस आणि तूर या दोन पिकांसाठी भरपाई हे दुसऱ्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे। पुढे बघूयात की अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। तर बांधवांनो, गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 98,43,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं। यावेळी प्रति हेक्टर 17,000 रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा ही करण्यात आली होती। बघा बांधवांनो, आपल्या खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये एकूण 98,43,000 हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रावरील पिकाचं हे नुकसान झालेलं होतं आणि त्याच वेळी प्रति हेक्टर 17,000 रुपयांपर्यंतची मुदत देण्याची घोषणा ही करण्यात आली होती। पुढे बघा, पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई म्हणजे तुमची पीक कापणी प्रयोग झाला होता बांधवांनो, या पीक कापणी प्रयोगावर कोणत्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे हे पाहून त्या आधारावरच ही भरपाई देण्यात येणार आहे। पीक विमा योजनेतून दिली जाणारी भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे। मी तुम्हाला आताच सांगितलं की कोणत्या शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आहे, हे मंडळानुसार हे मंडळाचा अवरेज काढून त्या शेतकऱ्यांना त्या मंडळानुसार भरपाई ही मिळणार आहे। बांधवांनो, राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील उत्पादनाची सरासरी काढून ती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली। उत्पादन घटले असले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे। म्हणजे बांधवांनो, जे आपले 12,000 महसूल मंडळ आहेत, आपल्या 12,000 महसूल मंडळाची उत्पादनाची जी सरासरी काढलेली आहे, ही सरासरी काढून ती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यामध्ये आली आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचं उत्पादन जर घटलं असेल, त्या बांधवांना उत्पादन कमी झालं असेल, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा ही नुकसान भरपाई मिळणार आहे। पुढे बघा, 7,500 महसूल मंडळांची माहिती ही पूर्ण आहे। एकूण 12,000 महसूल मंडळापैकी एकूण 7,500 मंडळांची माहिती ही अंतिम करण्यात आली आहे। म्हणजेच बांधवांनो, अजून 4,500 महसूल मंडळांची माहिती ही पूर्ण झालेली नाही। त्यातील 12,000 महसूल मंडळापैकी 7,500 मंडळाची माहिती ही अंतिम केलेली आहे। विमा कंपन्यांनी याला सहमती दर्शवल्यानंतर भरपाई वितरणाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे। उर्वरित मंडळांची माहिती ही लवकरच पूर्ण होणार आहे। बांधवांनो, म्हणजे जे 4,500 मंडळ जे राहिले आहेत, या 4,500 मंडळामध्ये जे जिल्हे येतात किंवा जे महसूल मंडळ येतात, या महसूल मंडळांची माहिती लवकरच पूर्ण होणार आहे, असं सरकारनं सांगितलेलं आहे। सोयाबीन पिकाला दिलासा। बघा बांधवांनो, नुकसान भरपाईत प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे। राज्यात सुमारे 35 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा विमा हा भरण्यात आला होता, त्यामुळे या पिकाला मोठा दिलासा मिळाला आहे। सर्वात जास्त जो विमा आहे तो याच पिकाला मिळालेला आहे। बांधवांनो, या सोयाबीनच्या पिकालाच सर्वात जास्त ही पीक विमा भरपाई ही नुकसान भरपाई मिळालेली आहे। पुढे बघूयात की नेमकं कोणत्या जिल्ह्यांना ही भरपाई मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये भरपाई मिळणार आहे। बांधवांनो, यामध्ये बघा, नुकसान भरपाईत नांदेड नंतर अहिल्यानगर म्हणजे सर्वात जास्त बांधवांनो नांदेड जिल्ह्याला
नुकसान भरपाई ही मिळणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, गोंदिया, पालघर, नाशिक, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, सातारा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, जालना, नागपूर, त्यानंतर अकोला, सांगली, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे, पुणे, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांनाच फक्त बांधवांनो पहिल्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई ही मिळणार आहे. मी तुम्हाला सांगितलं की 12,000 महसूल मंडळांपैकी 7,500 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई पहिल्या टप्प्यात मिळणार आहे आणि जे राहिलेले शेतकरी बांधव आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 4,500 जे महसूल मंडळ राहिले आहेत त्या 4,500 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात म्हणजे त्यांचं कापूस आणि राहिलेलं आपलं कापूस आणि तूर या दोन पिकांचं हे दुसऱ्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे बांधवांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला पीक विमा जो आपला खरीप हंगामाचा पीक विमा आहे या खरीप हंगामाचा पीक विमा तुम्हाला कधी मिळेल आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा खरीप हंगामाचा पीक विमा मिळेल याची सविस्तर माहिती दिलेली आहे. याच खरीप हंगामाच्या पीक विम्याविषयी पुढील अपडेट येताच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनवून टाकत असतो. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.